कसं आहे माहिती आहे का, सध्या परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे। पोरांची लग्नाची वय होत आहेत, पण मात्र तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी पोरी मिळत नाहीत। म्हणून बरेच जण परेशान आहेत, कारण की हाताला काम नाही, नोकरी नाही, धंदा नाही, इन्कम नाही, पैसा नाही, पाणी नाही। मग त्यांना पोरगी कोण देणार, कशामुळे देणार, म्हणून अनेक जण परेशान आहेत। पण मात्र ज्यांना बायका मिळत आहेत त्यांच्या बायका नीट राहत नाहीत, काही जणांच्या पळून जात आहेत, तर काही जण पैसे देऊन नवऱ्या करत आहेत, बायका करत आहेत। अशा प्रकरण सध्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। पण मात्र एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक अजब गजब घटना घडली आहे, कारण की एका नवरदेवानं त्या नवरीला म्हणजे होणाऱ्या नवरीला तिचा रंग काळा आहे, सावळी आहे, किंवा ती मेकअप करून आली आहे, तिचा कलर ओरिजिनल नाही असं म्हणून त्या पोरीवर टीका करायला सुरुवात केली, तिला नावं ठेवायला सुरुवात केली। तेव्हा त्या पोरीकडच्यांनी आणि त्या पोरीने थेट अशी मागणी केली ज्याच्यामुळे नवरदेवाच्या पायाखालची आणि आजूबाजूच्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की त्यांनी थेट त्या नवरदेवाची पॅन्ट काढली आणि त्याचं त्या ठिकाणी तपासलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतं बघा। बघितला हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणाने दिसत आहे की त्या होणाऱ्या नवरीच्या अंगाचा कलर एक महिला तपासून पाहते, काढून दाखवते, की सांगते कलर ओरिजिनल आहे, तिने मेकअप केलेला नाही, काय नाही, ती जशी आहे तशीच दिसते। आता तो नवरीवर डाऊट घेतला ना, नवरीवर प्रश्न उपस्थित केले ना, चल आता तुझी पॅन्ट काढून दाखव, तू किती काय आहे, तुझं केवढं आहे, हे सगळं तपासून पाहण्याची वेळ त्या महिलेवर आली होती। आणि त्या महिलेनं काही लोकांनी थेट त्या पोराची पॅन्टच काढली आणि त्याचं त्या ठिकाणी सामान तपासून पाहिलं। तू पोरीवर नाव ठेवतो, मग तू किती लायक आहे असा उलट प्रश्न त्या ठिकाणी विचारला, आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आता व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की हा व्हिडिओ कुठला आहे, काय आहे याची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही, पण मात्र भाषेवरून असं वाटतं की हा व्हिडिओ उत्तर प्रदेश किंवा बिहार राज्यातला, झारखंडचा असावा असा अंदाज काही जणांनी व्यक्त केलेला आहे। पण मात्र व्हिडिओ ज्या पद्धतीनं व्हायरल होतोय त्याच्यावर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या तरुणाला नावं ठेवायला सुरुवात केलेली आहे, आणि या व्हिडिओच्या बाबतीत अनेकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। आता तुम्हाला वाटतं काही कसं सांगता, काही कसं बोलता, आता त्यात काही वाटण्यासारखं बोलण्यासारखं काय आहे? समाजामध्ये जे घडायलंय, सोशल मीडियावर जे दिसायलंय आणि लोक ज्या पद्धतीनं करतायत तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करतोय, की लोक कशा पद्धतीनं करतायत आणि कशा पद्धतीनं व्हायरल होते। आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यामध्ये त्या नवरदेवाची चूक आहे, त्या नवरीची चूक आहे, नेमकी चूक कोणाची आहे आणि नेमकं गुन्हेगार कोण आहे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय, सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो। लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत असतो, की बघा समाजामध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने घडतंय, असं तुमच्यासोबत घडू नये, आजूबाजूला कोणासोबत घडू नये, म्हणून आपण हे सांगायचं काम करत असतो। त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।